नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालय पुन्हा एकदा चर्चेत आले। त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तळवाडे येथील एका 23 वर्षीय गर्भवती महिलेला रविवारी सकाळी प्रसूतीसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं। मात्र उपचारादरम्यान डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांकडून करण्यात आला। नातेवाईकांनी डॉक्टरांना वारंवार सिझेरियन करण्याची मागणी केली, मात्र दुर्लक्ष झाल्यामुळेच बाळाचा जीव गेला असा आरोप होतोय। या घटनेनं जिल्हा रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। गरिबांसाठी आधार मानल्या जाणाऱ्या रुग्णालयात अशा घटना घडत असतील तर सर्वसामान्यांनी उपचारांसाठी जावं कुठे असा सवाल आता जनतेतून उपस्थित केला जातोय। या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा नातेवाईकांनी दिलाय। आता प्रशासन या प्रकरणी काय भूमिका घेणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। माझं नाव आशा रवींद्र आपसुंदे, मी जांबुटके गावची आहे। माझी मुलगी तळवडा इथे दिलेली होती। तिला तिच्या घरच्या माणसांनी त्र्यंबकेश्वर इथं ॲडमिट केलं। तिथल्या डॉक्टरांनी सांगितलं की बाळाचं वजन जास्त आहे आणि मुलीची येण्याची वाट कमी आहे, म्हणून तुम्ही सरकारी सिव्हिलला दवाखान्यामध्ये न्या आणि तिचं सिझर करा। म्हणून आम्ही तात्काळ तिला इथं हलवलं, इथं आणलं, इथं ॲडमिट केलं आणि आम्ही डॉक्टरांना ते म्हणे नॉर्मल डिलिव्हरी होईल म्हणून 12 वाजेपर्यंत वाट बघितली आणि तिथून वारंवार आम्ही म्हणत होतो की आम्ही पुरीला सिझर करा। त्यांनी काय सांगितलं आम्हाला का ती नॉर्मल होईल, कशाला तुम्ही दुखणं करून घेत्या। आम्ही थांबून घेतलं। आम्ही त्यांना रवरव म्हणायचो, अहो आमच्या पुरीची तशी कोत राहिली नाही, तुम्ही तिचं सिझर करा। त्यांनी आमचं काही ऐकलंच नाही। त्याने शेवटी रात्री काय केलं, आम्ही दोघी जणी होतो, आम्हाला बाहेर काढून दिलं आणि मी खिडकी तिकडे दाराच्या दरवाजामध्ये उभी राहिले ते त्यांनी डॉक्टरना ना डायरेक्ट तिचं पोट दाबले गेलं आणि त्यांच्या संगत 4-5 जणी सिस्टरनी होत्या, त्यांनी पण तिचं खूप हाल केलं। आम्ही धाबा मारत होत्या, आम्ही ते पण ऐकलं। डॉक्टरला सांगितलं सिझर करा तर त्यांनी मला हे सांगितलं का पैसे लागतील। एक मराठा समाजाची स्त्री दवाखान्यात ॲडमिट होती म्हणून त्यांनी एक मराठा समाजाची एकच स्त्री तिथं दवाखान्यामध्ये ॲडमिट होती म्हणून त्यांनी आमच्या मुलीचं सिझर केलं नाही, आमच्यावर अन्याय केला आहे, बाकी दुसरं काही नाही। आमची अशी मागणी आमचं बाळ त्यांनी भरून द्यावा, बाकी काही मागणी नाही। डॉक्टर कारवाई झाली पाहिजे ना आमच्या बाळाला। आमचं बाळ पण असं करायला नव्हतं लागत। आमचं 3 किलो वजन आहे, बाळ भरलं। केली हो, नाही बोलले ते म्हणे काय म्हणलं पैसे लागत आहे, ती नॉर्मल डिलिव्हरी होईल, कशाला दुकान करते म्हणे तिला। तिचं बबन मुरलीधर बोडके तळवाडे, माझी सून प्रियंका सुनील बोडके, हिला काल दवाखान्यात ॲडमिट केलं। तिचे 9 महिने 9 दिवस पूर्ण भरले होते आणि ती कळा द्यायला लागली 2 वाजेपासून। तर म्हणून आमच्या माईला म्हणा, अहो हिचं सिझर करा। 8 महिन्याच्या महिलांचं सिझर होतं, 9 महिने 9 दिवस झाले। डॉक्टर म्हणा तुम्ही येडीत, ती नॉर्मल होणार आहे, आम्ही सिझर करू शकत नाही। रात्री 9 वाजता ती डिलिव्हरी होताना त्यांनी खूप काळा दिल्या, तिचे हाल केले आणि बाळ मृत अवस्थेत बाहेर आलं। आता असा अन्याय कोणावर होऊ नये, या डॉक्टर टीम कठोरात कारवाई झाली पाहिजे, नाही तर आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। ब्युरो रिपोर्ट, नाशिक माझा न्यूज, नाशिक।